श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपल्या घरातीलच लोक आपल्याला त्रास देतात किंवा आपण ज्यांना आपलं मानलं तीच लोक आज आपली वैरी बनलेली आहेत. तीच लोक आपल्याला रडवतात, तीच लोक आपल्याला फसवतात. क्षणोक्षणी ती लोक आपल्याला अपमानित करतात. बहुतेक ठिकाणी तर असं होतं, एखाद्या व्यक्तीला घरातही मानसन्मान नसतो, कामाच्या ठिकाणीही नसतो, बाहेरही नसतो, समाजातही नसतो किंवा मित्रपरिवारामध्ये सुद्धा नसतो. तो व्यक्ती अक्षरशः मानसिक ताणतणावामध्ये सुद्धा येतो. डिप्रेशनमध्ये जायला त्याची सुरुवात होते. तो अक्षरशः स्वतःला पूर्णपणे बदलूनही पाहतो की बाबा आपण बदलूया, समाज जसा चालतो त्या दिशेने आपण चालायला सुरुवात करूया, आपण आपल्या स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन करूया असा तो विचार करतो. स्वतःमध्ये परिवर्तन करतो, कामधंदा करतो, भरपूर मेहनत करतो, रात्रीचा दिवस करतो, स्वतःचं स्टेटस जपतो आणि स्वतःचं स्टेटस जपून पैसा पाणी सर्व काही कमवतो. परंतु तरीही त्याला समाजामध्ये मान सन्मान इज्जत भेटत नाही. त्याला लोक त्याच्या वाईटावरती चितणारीच दिसतात. जसजसं तो व्यक्ती पुढे पुढे जायला सुरुवात होती तसतशी त्याची शत्रुपीडाही वाढत जाते. तसतशी त्याच्या जीवनामध्ये येणारी जी काही लोक आहेत ती निगेटिव्ह वृत्तीची लोक त्याला पाहायला भेटतात. भलेही त्याच्या तोंडावरती किंवा आपल्या तोंडावरती ती लोक चांगलं बोलतील, परंतु आपण 2 पावलं पुढे गेलं की बाबा रे, खरंच हा करू शकेल का, हे करू शकेल का, काही चालले यांच्याच्याने होणार आहे का, हे करूच शकत नाही, असं होऊच शकत नाही. म्हणजे इतकी निगेटिव्हिटी ह्या लोकांमध्ये पसरलेली असते. भलेही तो व्यक्ती कितीही पॉझिटिव्ह असू द्या, परंतु या निगेटिव्ह लोकांच्या संपर्कामध्ये आल्याच्या नंतरनं त्याच्या जीवनात सुद्धा हे निगेटिव्ह ज्या काही वेव्स आहे याचा वारा आल्याशिवाय राहत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की असे निगेटिव्ह लोक जी काही आपल्या जीवनामध्ये आहे, जी लोक कंटिन्यू आपल्याला त्रास देतात, जी लोक कंटिन्यू आपल्याला रडवतात, आपल्याला छळतात, आपल्याला अपमानित करतात, या लोकांना वठणीवरती आणण्यासाठी किंवा या लोकांना आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी किंवा आपल्या रस्त्यातून या लोकांना खूप दूर पाठवण्यासाठी किंवा आपण यांच्यापासून खूप दूर जाण्यासाठी आजचा हा उपाय करायचा आहे. उपाय खूप सुंदर, खूप प्रभावी आहे. अट्रॅक्शनचाच, लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. आता हा उपाय कधी करायचा, तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही शनिवारी जरी केलात तरी चालेल. उपायासाठी साहित्य काय लागणार, तर उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक मोरपीस. तुम्हाला नवीन, भले तुमच्या घरामध्ये मोराचा पिसारा आहे, खूप सारे मोरपीस आहेत, खूप खूप मोरपीस आहे, अगदी गुच्छ आहे मोरपीसाचा, परंतु घरातील मोरपीस घ्यायचा नाही. बाजारामध्ये जायचं, जिथे पूजेचे साहित्य वगैरे भेटतं त्या ठिकाणी मोरपीस सहजरित्या मिळतो, तर तेथून तुम्हाला एक मोरपीस आणायचा आहे. त्यानंतर लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा भेटतो हा कलावा आणायचा आहे. एक छोटीशी लाल रंगाची पोटली भेटली तर उत्तम, ती पोटली घेऊन या किंवा लाल रंगाचा एखादा छोटासा कपडा जरी घेतलात तरी चालेल. घरात असणारा कपडा न वापरता जरी घेतलात तरीही चालेल. अजून तुम्हाला लागणार आहे तुरटी. तुरटी सर्वांना माहिती आहे, जसं तुरटी पाण्यातील चिखल, गाळ, माती साईडला हे करते, साईडला सारते आणि नितळ पाणी देते, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा जी काही निगेटिव्ह, जी काही वाईट वृत्तीची लोक आहेत, जी काही आपल्या वाईटावरती आहेत, अशा लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करण्याचं काम, आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचं काम तुरटी करते. म्हणून तुरटी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. मोरपीस आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या काही पॉझिटिव्ह वेव्स आहेत त्या खेचण्याचं काम करतं. जे काही चांगले विचार आहेत, जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करतं. निगेटिव्ह लोकांना लांब पाठवण्याचं काम, आपल्यापासून दूर करण्याचं काम हे मोरपीस करतं. म्हणून मोरपीस आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, भगवान वासुदेवांना, कृष्णरायाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि मोरपीसाचे केलेले उपाय कधीच खाली हात जात नाहीत. म्हणून हे साहित्य तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. हे सर्व साहित्य घ्यायचं, हे साहित्य घेऊन घरी यायचं. तुम्ही दिवसभरामध्ये मंगळवारी किंवा शनिवारी कधी जरी हा उपाय केला तरी चालेल. फक्त घरामध्ये शांतता असावी, ह्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि शांतता असूनही अशा ठिकाणी बसायचं की जेथे तुम्हाला कोणी टोकायला किंवा विचारायला येणार नाही, बाबा रे तू काय करते किंवा
काय चालू आहे असे विचारायला येणार नाही, अशा ठिकाणी बसायचं. हा उपाय कोणीही कुणासाठीही करू शकता असा हा उपाय आहे. त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल. अगदी मित्रासाठी, पती पत्नीसाठी किंवा पत्नी पतीसाठी, सासू सुनेसाठी, सून सासूसाठी, म्हणजे कुणासाठी, बहीण भावासाठी, कोणीही कुणासाठी सुद्धा, प्रियकर प्रेयसीसाठी सुद्धा हा उपाय करू शकता. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. आणि उपाय सेवा करायच्या त्याचप्रमाणे तुमचा जो काही कामधंदा आहे, उद्योग व्यवसाय आहे, त्याकडेही लक्ष द्यायचं, ते सुद्धा करायचं. नाहीतर काही जणांच्या कमेंट्स असतात की फक्त उपाय आणि सेवा जर करून जर सर्व काही होत असतं तर शिक्षणाची, कामधंदा करण्याची काय गरज. तर मी असं कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगत नाही की कामधंदा करू नका, फक्त उपाय करा, असं कधीच होत नाही. भगवंत सुद्धा म्हणतो की तू कष्ट कर, मेहनत कर, मी तुला नक्कीच चांगला रस्ता दाखवणार आहे, परंतु तू एकतरी पाऊल पुढे टाक. आणि ज्यावेळेस आपण एकतरी पाऊल पुढे टाकतो त्यावेळेस 10 हत्तीचं बळ देण्याचं काम सुद्धा भगवंत, आपली स्वामीच करते. फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढं की मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, संयम ठेवा. ज्यावेळेस आपली योग्य वेळ येणार आहे त्यावेळेस सर्व गोष्टी खूप छान प्रकारे घडणार आहे. फक्त मनामध्ये संयम असणं तितकंच गरजेचं आहे. ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करा. ज्यांच्या मनामध्ये किंतु परंतु येतो त्यांनी उपाय नाही केला तरीही चालेल. आता उपाय करण्यापूर्वी स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, एक आसन बसायला घ्यायचं. ज्यावेळेस तुम्हाला सुतक, पिरियड आणि विटाळ असेल तुमच्या घरामध्ये त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तितके दिवस सोडून त्यानंतर तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता. तर काय करायचं, हातपाय स्वच्छ धुतले त्यानंतर एक बसायला आसन घ्यायचं. एक पाट किंवा छोटासा चौरंग घ्या, त्यावरती तुम्हाला हे मोरपीस ठेवायचं आहे. आणि या मोरपिसावरती थोडंसं गंगाजल असेल तर ते शिंपडून घ्या, किंवा गुलाब पाणी असेल तर ते टाका, किंवा अत्तर वगैरे शिंपडून घ्या. धूप दीप अगरबत्तीने हे जे मोरपीस आहे ते ओवाळून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला जो तुम्ही लाल पिवळ्या रंगाचा कलावा घेतलेला आहे किंवा जो धागा घेतलेला आहे त्याला कलावा किंवा रक्षाकवच असं सुद्धा म्हणतात. पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळतो. अगदी अर्धा मीटर जरी आणला तरी खूप होऊन जातो. तर हा कलावा तुम्हाला काय करायचं आहे, मोरपीस उभं धरायचं आणि मोरपीस उभं धरून त्या मोरपिसाला तुम्हाला खालच्या बाजूला जी सफेद दांडी आहे, एक दाखवते तुम्हाला, हे पहा, हे मोरपीस आहे. आता याची ही जी खालची दांडी आहे, हा जो खालचा भाग आहे मोरपिसाचा, तर तुम्हाला इथे खालच्या भागामध्ये काय करायचं आहे, तो धागा गुंडाळायचा आहे. पहिल्या वेळेस गुंडाळताना एक मंत्र सांगते, या मंत्राचं पठण करायचं. 7 वेळेस गुंडाळायचा, 7ही वेळेस तुम्हाला त्या मंत्राचं पठण करायचं आहे. एक वेळेस गुंडाळून झाला का पुन्हा मंत्र, दुसऱ्यांदा गुंडाळून झाला का परत मंत्र, तिसऱ्यांदा परत मंत्र, अशा प्रकारे 7 वेळेस गुंडाळत असताना मंत्र म्हणायचा. मंत्र असा आहे, मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्र पुन्हा सांगते, व्यवस्थित ऐका. ओम सर्व शक्ती वश संपन्नाय स्वाहा. 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 या प्रकारे 7 वेळ धागा गुंडळत असताना 7 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा. मंत्र म्हणून हा जो मोरपीस आहे, हा मोरपीस तुम्हाला काय करायचा आहे, अभिमंत्रित करायचा आहे. हा अभिमंत्रित झालेला जो मोरपीस आहे, हा मोरपीस तुम्हाला जो मी तुम्हाला कपडा सांगितला, लाल रंगाचा जो कपडा सांगितला, त्या कपड्यामध्ये किंवा पोटलीमध्ये गुंडाळायचा आहे. आता माझा हा मोरपीस खूप मोठा आहे. तुम्हाला मोरपीस घेताना तुम्ही इतका आकाराचा छोटा जरी घेतला तरीही चालेल, जेणेकरून तुम्ही जो कपडा घेतला आहे त्या कपड्यामध्ये सहजरित्या बसेल. इकडचा साईडचा जो खालचा भाग आहे तो तुम्ही कट करून जरी टाकला तरीही चालतं, व तो वरचा छोटासा एवढासा जरी भाग घेतला तरीही चालेल. अशा प्रकारे हा मोरपीस तुम्हाला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून अशा ठिकाणी ठेवायचा की ज्या ठिकाणी तुमचा हात लागणार नाही किंवा तुमचा कंटिन्यू तिथे स्पर्श होणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. रोज तुम्हाला या मंत्राचं 21 दिवस पठण करायचं आहे. त्या मोरपिसाला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे. तुम्ही अगदी तुमच्या देवघरामध्ये जरी ठेवलात तरीही चालेल, काही हरकत नाही, अशा ठिकाणी ठेवून द्यायचं.
ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आत्ता ही व्यक्ती जी माझ्या आयुष्यामध्ये मला त्रास देत होती, या व्यक्तीचा त्रास पूर्णपणे संपलेला आहे, ही व्यक्ती माझ्या आयुष्यातून दूर गेलेली आहे, किंवा ही व्यक्ती जी मला अपमानित करत होती ती पूर्णपणे सुधारली आहे, माझ्याबरोबर आता चांगल्यापणाने वागत आहे, माझ्याबरोबर प्रेमाने आनंदाने वागत आहे, त्यावेळेस तुम्ही हा जो मोरपीस आहे, हा मोरपीस त्या कपड्यातून, त्या पोटलीतून बाहेर काढायचा आहे. मोरपीस तुम्हाला पुन्हा गुलाब पाणी अत्तर शिंपडून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जरी कंटिन्यू ठेवला तरीही चालेल. आणि जो कलावा आहे हा कलावा सोडायचा, आणि जो लाल रंगाचा कपडा आहे त्याचप्रमाणे तुरटी सांगायची राहील, तुरटीसुद्धा तुम्हाला काय करायची आहे, या मोरपिसासोबतच तुम्हाला त्या पोटलीमध्ये ठेवायची आहे. हा तुरटीचा खडा, लाल पिवळ्या रंगाचा कलावा आणि ते लाल रंगाचं कापड, हे तीनही वस्तू घ्यायच्या. आणि ज्या बाजूला तो व्यक्ती राहतो किंवा तुमच्या घरातीलच तो व्यक्ती आहे तर काय करायचं, जर घरातीलच व्यक्ती आहे तर दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि जोरात हात करून हे तीनही वस्तू हाताला झेला बसेल किंवा हाताला ताण बसेल अशा प्रकारे जोरात फेकून द्यायचं, किंवा ती व्यक्ती ज्या दिशेला राहते त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि जोरात हाताला हिसका देऊन या तीनही वस्तू फेकून द्यायच्या. आणि तो मोरपीस पुन्हा सांगते शुद्ध करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जरी ठेवला तरीही चालेल. अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. पहा, आता काही जणांना अगदी काही तासांमध्ये अनुभूती येईल, काहींना काही दिवस लागतील, काहींना अगदी 21व्या दिवशी सुद्धा अनुभव येईल, काहींना 21 दिवसही उलटून जातील, 30 दिवस, महिना, सव्वा महिना उलटून जाईल, त्यावेळेस अनुभव येईल. असं का बरं? कारण प्रत्येकाची करण्याची पद्धत, प्रत्येकाची करतानाची तगमग, तळमळ, त्याचप्रमाणे तुम्ही किती पोटतिडकीने करता, तुमचा जे काही तुमची पीडा आहे, जे काही दोष आहे तो कितपत मोठा आहे त्यावरती डिपेंड असतं की तुम्हाला अनुभूती किती दिवसात येईल. फक्त संयम ठेवा, अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. कारण आपण कोणताही उपाय, कोणतीही सेवा जरी केली तर त्याचं फळ निश्चित आपल्याला भेटतं. आणि या उपायामुळं कधी कुणाला कोणत्याही प्रकारची इजा, कोणत्याही प्रकारचं दुखणं किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. फक्त त्या व्यक्तीचं जे काही आपल्याबद्दल विचार आहेत ते विचार बदलण्यामध्ये फक्त मदत होते, आणि आपल्या आयुष्यातील, आपल्या रस्त्यातील जे काही अडथळे होते ते दूर होतात आणि आपली प्रगती उत्तरोत्तर होत जाते. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निरुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.